पुणेकरांनो, ऐका आणि डोळसपणे पहा. आज आम्ही उघड करतोय एक भयंकर सत्य. नंबर प्लेटशिवाय धावणाऱ्या गाड्या, पुणेकर धोक्यात. पुणे महानगरपालिकेच्या सेवेसाठी कचरा वाहतूक करणाऱ्या हायवा डंपर गाड्या शहरभर धावतायत. पण या गाड्यांवर नंबर प्लेटच नाही. पुढची बाजू सोडली तर ना मागे, ना डावीकडे, ना उजवीकडे, अगदी मागच्या बाजूला सुद्धा नाही. फक्त गाडीवर पीएमसी किंवा पुणे महानगरपालिका असं लिहिलं की झालं काम तमाम. आणि मग या गाड्या फातिमानगर, वानवडी, बीटी कवडे रोड, रामटेकडी, हडपसर, मुंडवा या भागात दादागिरी करत बिनधास्त फिरतात. प्रश्न एकच आहे, अपघात झाला तर जबाबदार कोण? दोषी गाडी शोधणार कसे? सामान्य नागरिकाकडून नंबर प्लेट नसेल तर पोलीस दंड ठोकतात. मग या डंपर गाड्यांना खास सूट आहे का? या भागातील वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून ही वाहने बिनधास्तपणे जातात, तरीही ही वाहतूक पोलीस याकडे कानाडोळ्या का करतात? या ठेकेदारांकडून मुजोरी, बेशिस्तपणा आणि कायद्याची पायमल्ली होत नाही का? म्हणूनच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, पुणे पोलीस वाहतूक अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कदम साहेब, पुणेकरांना फक्त एवढं सांगा, नंबर प्लेट नसलेल्या या डंपर गाड्यांच्या ठेकेदारांचे टेंडर पास कसं करता आणि रस्त्यावर धावायची परवानगी आपण देता कशी? ठेकेदारांचा कारनामा इतका मोठा आहे की ते पुणे महानगरपालिका व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. जर ठेकेदार यांचे ऐकत नसतील तर ही आहे पुणेकरांसाठीची मोठी शोकांतिका. पुणेकरांनो, तुमच्या सुरक्षेशी, तुमच्या हक्काशी खेळ सुरू आहे. या गाड्या म्हणजे फक्त कचरा नाही वाहतूक करत, तर भ्रष्टाचाराचा, दादागिरीचा आणि जबाबदारी टाळण्याचा घोटाळा करीत आहेत. आता वेळ आली आहे सरळ सरळ विचारण्याची. ठेकेदारांची ताकद जास्त आहे की कायद्याची ताकद जास्त आहे? आमचा आवाज थांबणार नाही. आता नागरिकांना उत्तर हवंय, कारण जनतेचा आवाज हाच लोकसुराज्याचा श्वास. नागरिकांनो, आपल्या भागात देखील असे प्रकार घडत असतील तर लगेच खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अशाच भडक व धारधार बातम्यांसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ लोकसुराज्य. आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.